वार्तांकन रोखठोक बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणारी मिरवणूक यंदा पारंपरिक मार्गावरूनच काढण्यात येणार असून कोणतेही मंडळ एका ठिकाणी जास्त वेळ रेंगाळू नये असा स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले। सर्वोच्च आदेशानुसार ध्वनी मर्यादा न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिलाय। न्यायालयाच्या ते शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीनं बुधवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी पोलीस उपायुक्त गौहर हसन, अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने पंडित, विजयालक्ष्मी कुरी, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे आसिफ शेख, महावितरणचे अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक दलाचे अधिकारी राकेश साळुंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले की 16 एप्रिल रोजी मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात येणार असून मार्गावरील सर्व अडथळे दूर केले जातील। मिरवणुकीत प्रत्येक गाडी 15 मिनिटात पुढे सरकवणं बंधनकारक राहील। प्रत्येक वाहनासोबत एक हवालदार नेमण्यात येणार आहे। साऊंड सिस्टीमसाठी एक टॉप, एक बेस, क्लिअर साऊंड या मर्यादेतच ध्वनी वापरणं आवश्यक राहील। पोलिसांकडून तपासणी झाल्यानंतरच परवानगी दिली जाईल। डिजिटल फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असून सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। आपल्या जयंतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। मिरवणुकीदरम्यान वादविवाद टाळा असं त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।